काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये बातमी कव्हरेज दरम्यान पत्रकार दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे पत्रकार क्षेत्रात तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। याच्या निषेधार्थ आज राधाई फाउंडेशनच्या वतीने चिपळूण शहरात मूक मोर्चा शांततापूर्वक काढण्यात आला। हातात फलक, तोंडावर काळी पट्टी आणि मनात न्यायाची मागणी अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला व उपविभागीय पोलीस अधिकारी बेलेसाहेब यांना आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर। घटना म्हणजे पत्रकार हल्ला आपल्या बागेश्वर नाक्यामध्ये भर दिवसावर दुपारी 12:15 ते 12:30च्या दरम्यान हा हल्ला घडलाय। पोलीस चौकीच्या बाहेर हे मोठं गांभीर्याची गोष्ट समजली जाते। आता आमच्या सामान्य माणसासाठी जर पत्रकार आज लोकशाहीतील आपण चौथा स्तंभ समजतो, अशा जर ह्याच्यावर हल्ला होत असेल तर सामान्य माणसाने कसं, आज चिपळूण आपली सांस्कृतिक नगरी म्हणून आपण समजतोय, आपलं कामाची कारकीर्द आम्ही बघितलेली आहे। अशा ह्याच्यामध्ये जर अशा काही हल्ले होत असतील तर याच्यावर कुठेतरी निर्बंध आणले पाहिजे। आणि हा हल्ला जेव्हा घडला त्यावेळेला आता CCTV फुटेजमध्ये आपल्याला सर्व हल्लेखोरांचे चेहरे दिसत आहेत। ते एका संस्थेशी निगडीत आहेत। त्या संस्थेमधनं येऊन त्यांनी ते हल्ले सगळे केलेले आहेत। उपोषणकर्त्यावर हल्ला घडणार होता आम्हाला माहिती नाही, काही म्हणजे त्या उपोषणकर्त्याशी आम्हाला काही हे नाही आहे, कारण तो त्याच्यानंतर पूर्ण गायब आहे। पण हे पत्रकार मी आहे असं सांगत असताना तो हल्ला घडलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की हल्ल्याच्या पाठचे मेन सूत्रधार जे आहेत ते चौकशीमध्ये जरा आपण कठोरपणे चौकशी करून त्यांना सह आरोपी करावं या घटनेमध्ये। आणि आम्हाला त्या हल्ल्याचा निषेध करून आम्ही हा मूक मोर्चा आता काढला आणि आपल्याला निवेदन द्यायला हवं।